शिवसेना ठाकरे गटाला मुंबईतील अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी सकारात्मक। ठाकरे गट 20 ते 22, काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही असल्याची माहिती। मुंबईत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची 7 जागा लढण्याची तयारी, लवकरच महायुतीकडे प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती। पुरोगामी महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच। सांगली, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, वसईमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार। बदलापूर प्रकरणी एसआयटीकडून 17 जणांची चौकशी, आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींचा जबाब नोंदवला। मुख्याध्यापिका आणि 2 ट्रस्टींनी घटना कळूनही पोलिसांना माहिती दिली नसल्याचं समोर। महिलांवर हात टाकणाऱ्यांचं गुप्तांग छाटा, विकृतांना अद्दल घडवण्यासाठी अजित पवारांचा जालीम उपाय। बदलापूर घटनेविरोधात राज्यभरात ममत्याचं निषेध आंदोलन। पुण्यामध्ये शरद पवार, मुंबईत उद्धव ठाकरे, ठाण्यामध्ये नाना पटोलेंचं आंदोलन। तर महिलांवरचे अत्याचार खपवून घेणार नाही, पवारांचा इशारा। महुयाच्या निषेध आंदोलनावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची टीका, विरोधकांच्या तोंडाला काळी पट्टी चांगली दिसते, फडणवीसांची टीका। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मविया नेत्यांचं आंदोलन। भाजपचंही आंदोलनाने प्रत्युत्तर, त्या आंदोलनाची गरज नव्हती, संजय शिरसाट यांचा घरचा आहे। आदित्य ठाकरेच काय, शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी निर्धार केला स्पष्ट। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना, 25 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार। युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्राची मंजुरी। रायगड जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट, तर रत्नागिरी, ठाण्याकरता उद्या ऑरेंज अलर्ट। मुंबईत पावसाचा जोर आजपेक्षा कमी राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।